आप देख रहे हो प्रभावशाली न्यूज। अब हर खबर होगी प्रभावशाली। आज आपण इकडे आलात, काय विषय, काय सांगता? आमच्या श्रद्धास्थान आहे, आमचं चर्च आहे चेंबूर फेथ सेंटर। त्याचा विषय आहे हा। आमच्या कायदा काही लोक उचलत आहेत। आमच्याकडे लीगल प्रोव्हिजन आहे सगळं। आम्हाला फक्त न्याय हवा आहे। आम्हाला असं नाही की बाबा आम्ही डिमॉलिशनच्या विरोधात आहोत किंवा रिडेव्हलपमेंट, आम्ही रिडेव्हलपमेंटच्या फॉर आहोत। वी आर नॉट अगेन्स्ट द लॉ। पण आमची इच्छा एकच आहे की आम्हाला आमच्या लोकांना न्याय मिळावा, आमच्या कमिटीला, आमच्या पालखींबाईंना न्याय मिळावा। एक पास्टर मनतोडे इथले पास्टर होते, त्यांचं दुर्दैवाने त्यांचा देहांत झाला। त्यांची विधवा पत्नी, त्यांच्या लहान मुली आहेत 4, त्यांना जागा नाही आहे, त्यांना उदरनिर्वाहाचं साधन नाही आहे। 5 ते 10 हजार लोकांचं हे श्रद्धास्थान आहे, हे मंदिर आहे, देवाचं मंदिर आहे, त्याला हे तोडायला लागलेत लोक। एवढा अन्याय त्या बाजूने नसून त्यांनी अन्यायाला वाचा फोडावी, उलट त्यांच्यावर FIR करावा। त्याकडे लक्ष देत नाहीत, कारण त्यांना माहिती आहे की त्याच्यामध्ये ल्युक्रेटिव्ह काय नाही आहे। हे ल्युक्रेटिव्ह आहे त्यांच्यासाठी, आणि त्यांना माहिती आहे की ख्रिश्चन लोक काही करू शकत नाहीत। ते दगडफेक करत नाहीत, ते रस्ता रोको करत नाहीत, ते कुणाला उलटं बोलत नाहीत, शिवीगाळ करत नाहीत, ते गप गुमान मार खातात, म्हणून त्याचा गैरफायदा उचलतात। ते आमची भूमिका आम्ही कायदेशीर करणार। आम्ही 10,000 लोक जमा करणार। आज आम्ही मंत्रालयाला मोर्चा नेणार, गृहमंत्र्यांकडे नेणार, BMC कडे नेणार, आणि अँटी करप्शन DGला मी तक्रार करणार। सगळ्या अधिकाऱ्यांची, ज्या अधिकाऱ्यांनी आम्हाला त्रास दिला त्यांची आम्ही तक्रार करणार। साहेबांचे आमचे लोक, RPIचे कार्यकर्ते आमच्याकडे आलेले आहेत। त्यांनी रामदास आठवले साहेबांच्या कानावर गोष्ट घातलेली आहे। रामदास आठवले साहेब माननीय सामाजिक न्याय मंत्री, तिसऱ्यांदा त्यांची निवड झालेली आहे, आणि त्यांच्या कानावर घातलेलं आहे आम्ही। ते आमचे पेट्रन आहेत, त्यांचा आमच्या डोक्यावर हात आहे, आणि त्यांनी मला बरीच मदत केलेली आहे। आणि ते सैनिकांशी बोलतायत, जे यांचे ॲडिशनल कमिशनर आहेत, पोलीस अधिकाऱ्यांशी पण बोलतायत ते, की जेणेकरून आम्हाला कायद्याचं प्रोव्हिजन मिळूपर्यंत वेळ मागून घेण्यात यावी। संपलं एवढं। नवीन बनवा एक लेटर, आणि मध्ये यांचं नाव लिहा। काय करायचं?